आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी अमरण उपोषण। पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट। मयत प्रिया सोमनाथ जाधव राहणार इंदिरानगर मिरज यांना जुलाब लागल्याने दिनांक 29 जून रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांच्या उपचारार्थ हलगर्जीपणा झाल्यामुळे दिनांक 30 जून रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली असून पती सोमनाथ जाधव यांनी अचानक झालेल्या मृत्यूची चौकशी व्हावी व बेजबाबदार असणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती। मयत प्रिया जाधव यांच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी दिनांक 5 जुलै रोजी डॉक्टर कमिटीच्या समोर केली होती। या संदर्भात निर्णय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता, परंतु दोषी डॉक्टरवर कारवाई न झाल्याने 20 ऑगस्ट रोजी उपोषणाला ते बसले होते, परंतु याची दखल न घेतल्याने 2 ऑक्टोबरपासून मिरज येथील गांधी चौक गांधी पुतळ्याजवळ सहकुटुंब अमरण उपोषणास सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे। यावेळी सोमनाथ जाधव यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले व नातेवाईक असा परिवार उपोषणास बसला आहे। आवाज 24 साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। मी सोमनाथ तुकाराम जाधव, माझी मिसेस प्रिया सोमनाथ तुकाराम जाधव शनिवारी 29/6/2024 रोजी संध्याकाळी रात्री 1:30 ते 2च्या सुमारास तिला संडास व जुलाब व उलटी झाल्यामुळे तिला मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतो व रविवारी 30/6/2024 रोजी 15 तासाच्या आतमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मिसेसचा मृत्यू झाला, हे ठामपणे माझं मत आहे। तर मी पोलीस कंप्लेंट बी करून पोलीस प्रशासन व सिव्हिल हॉस्पिटल हे दुर्लक्ष करत आहेत। ते दोघांचे एकमेकांचे हात मिळवले झाले असून आम्ही सीसीटीव्ही फुटेजचे मागणी करत आहोत, तरी ते आम्हाला सहकार्य करून त्याच्यावर ॲक्शन करत नाही व दोषी लोकांना मोकळं सोडलेलं आहे। आमचं मागणी एकच आहे की सीसीटीव्ही फुटेजवर तुम्ही ॲक्शन घेऊन जे दोषी डॉक्टर्स आणि स्टॉफ आहे त्यांना कायमस्वरूपी निलंबित करून इतर गोरगरिबांना योग्य ते कारवाई व्हावी तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व त्यांच्यावर उपचार व्हावा, हेच आमची एक मागणी आहे। व माझे 2 मुलं आहेत त्यांना कायदेशीररित्या त्यांना न्याय मिळावा ही सर्वांसमोर आपली मागणी आहे। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।